आमिर खानचं तिसरं लग्न. पण तो मुस्लिम असल्यामुळे तो तिसरं लग्न करू शकला, की आणखी वेगळ्याच कोणत्या कारणामुळं? तसंच तुम्हाला हे माहिती आहे का, बिपाशा बासू देखील तिच्या नवऱ्याची तिसरी बायको आहे. तर नक्की समजून घेऊया या 3-3 लग्नामागे कारण काय आहे? किंवा कशा पद्धतीने हे 3 लग्न होतात? किंवा फक्त कोणीतरी मुस्लिम आहे म्हणून लग्न करता येतात? तुम्हाला काय वाटत असेल? किंवा काय नसेल वाटत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. तुम्हाला बिग बॉस विजेता मुनवर फारुकी माहिती आहे का? त्यांनी त्याच्या एक स्टँड अप कॉमेडीमध्ये म्हटलंय, मला तर माझी दोस्त मंडळी पण चिडवतात, तू तर मुस्लिम आहे, मग तुझी मज्जा आहे, 4-4 लग्न. मेरे मेरे दोस्त लोग बहुत हरामी उनका सबका एक ही सवाल है सालों से कि 4 बीवी। और ऐसा भी नहीं कि पूछ रहे कि भाई 4 बीवी क्यों, नहीं मजे लेते 4। आणि आमिर खानने आत्ता तिसरं लग्न केलं आणि त्यावेळेला तो सगळ्या पद्धतीने ट्रोल होत होता आणि म्हटलं जात होतं की तो एक मुस्लिम आहे म्हणून तो 3 लग्न करू शकतो. पण सत्य समजून घेऊया काय आहे. मुस्लिम पर्सनल लॉ आहे तो पूर्णपणे वेगळा आहे आणि आमिर खानने ज्या पद्धतीने लग्न केलं आहे ते त्यांनी संविधानाच्या कायद्यात बसेल अशा पद्धतीने लग्न केलं. त्यांनी एकाच वेळी 2 लग्नामध्ये तो राहिला नाही आहे. म्हणजे पहिलं लग्न असताना त्याने दुसरं लग्न केलं नाहीये. त्याचं पहिलं लग्न रीना दत्त यांच्याबरोबर झालं होतं. त्यांनी त्यांच्याशी पद्धतशीर कायद्यामध्ये बसेल अशा पद्धतीने डिवोर्स घेतला. त्यानंतर त्याने त्याचं दुसरं लग्न किरण राव यांच्याबरोबर केलं. त्यामध्येही त्याने कायदेशीर डिवोर्स घेऊन तो वेगळा झाला आणि त्याच्यानंतर आत्ता त्याला ज्या लग्नासाठी ट्रोल केलं जातंय त्याचं ते तिसरं लग्न झालंय. म्हणजेच तो भारतीय नागरिक म्हणून भारतीय कायद्याचा वापर करून हे तिन्ही लग्न त्यांनी केले आहे, ना की एक मुस्लिम म्हणून. त्याच पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायला कदाचित आवडेल की मुस्लिम कायदा जो आहे, मुस्लिम लग्नासाठीचा जो कायदा आहे, तिथेही कोणीही पुरुष उठला आणि तो म्हटला की मला 3 लग्न करायचे आहेत, मला 4 लग्न करायचे आहेत, तर त्या कायद्यामध्येही अशा पद्धतीची संमती नाही आहे. काही विशिष्ट ठराविक क्लिष्ट पद्धतीच्या अडचणी असतील तर तो व्यक्ती एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो. पण त्यासाठी ही धार्मिक अट अशी आहे की त्याने 4ही स्त्रियांना, 4ही बायकांना किंवा एकापेक्षा जास्त लग्न झाली असतील तर त्या सगळ्या बायकांना त्या पुरुषाने समान वागणूक द्यावी, समान वेळ द्यावा. जे काही तो एका बायकोसाठी करत असेल तेच त्याने बाकीच्या बायकोसाठीही करणं अपेक्षित आहे. हे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये मेन्शन आहे. तसंच एक वेगळी गोष्ट, बिपाशा बासू ही खूप फेमस ॲक्टरेस आहे. तिला खूप जण ओळखत असतील. ती प्रचंड लोकांमध्ये तिने एक असा काळ होता की ती प्रचंड फेमस होती. ती जेव्हा लग्न करते तेव्हा तिचं ते पहिलं लग्न असतं. पण तिचा जो नवरा आहे करण सिंग ग्रोवर ह्याचं हे तिसरं लग्न आहे. त्यांनी पहिलं लग्न केलं ते पंजाबी मुलीशी आणि तो स्वतः पंजाबी आहे. त्याने दुसरं लग्न केलं ते एका ख्रिश्चन मुलीशी आणि त्याचं हे लग्न आत्ताचं लग्न म्हणजे बिपाशा बासू हिच्याबरोबर जे लग्न झालंय ते आहे हिंदू मुलीशी जी बंगालची आहे. तर कोणत्याही पद्धतीने लग्न होताना किंवा लग्न करताना किंवा आपल्याला जे वाटत असतं की मुस्लिम लोक आहेत तर ते जास्त लग्न करू शकतात, त्यांची मजा असते वगैरे, तर ह्या खूपशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात पण त्या तितक्या खऱ्या नसतात. तर हा व्हिडिओ किंवा हा मुस्लिम लॉ कसा काम करतो किंवा आमिर खानचं लग्न खरंच तो मुस्लिम आहे म्हणून इतक्या सहजासहजी होऊ शकलं का, हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल अशी मी आशा करते. अशाच काही गोष्टींसाठी पाहत राहा सरळ स्टोरी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. थँक्यू.